नमस्कार मंडळी, गावची पणचं या चॅनलमध्ये स्वागत. आपण बनवतो खार वांग. त्याच्यासाठी मध्यम आकाराचे अर्धा किलो वांगे घेतले, एक मध्यम आकाराची खोबऱ्याची वाटी कापून घेतले, हे पाव वाटी धने घेतलेले, 2 लसूण कांडे घेतले सोलून, अर्धा इंच आलं घेतलंय, मुठभर कोथिंबीर घेतली, 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या कमी तिखट आहे, अर्धा चमचा जिरे घेतले, एक इंच दालचिनीचे तुकडे घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतले, 4-5 काळी मिरी घेतली, 4-5-7 लवंग घेतल्या आणि मुठभर असे शेंगदाणे घेतलेले. चवीनुसार मीठ टाकून आणि तेल टाकून प्रथम आता आपण वांगे कापून आणि आता त्यात शेंगदाणे आपण भाजून घेऊ. जेव्हा शेंगदाणे भाजले, आपले शेंगदाणे आपण काढून घेऊ. आता त्याच्यानंतर आता खोबरं भाजून घेऊ आपण. खोबरं भाजून झालं. धणे भाजून घेऊयात आपण. लवंगा, दालचिनी, हे मसाले फक्त नॉर्मल भाजून घ्यायचे. खोबरं, धने, लसूण हे सगळं एकत्र करून आता दळून घेऊया. जेव्हा वांगे आपले गरम झालेले आता काढून घ्यायचे ताटामध्ये. त्याला चांगले भाजून घेतले आपण. शेंग टाकून घेऊ आपण. जिरे मसाला घेतला होता तो आता परतून घेऊ त्याला. म्हणून टाकून घेऊ. थोडा जाडा भरडा करून घेतात आपण. वांगे आपण त्याला जे करून घेतो ते टाकून घेऊया आपण. वांगे चांगले मसाल्यात एकत्र करून घ्यायचे. पाणी कोमट करून घेतलं टाकून घ्यायचं. कोमट पाणी करून घेतलं तर थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया. चांगले वांगे घालून घ्यायचे मसाल्यामध्ये. हे बघा आपलं खरं वांग तयार झालेलं आहे. त्यात आपण थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेऊया. कस्तुरी मेथीचा वेगळाच सुगंध दरवळतोय. आणि आता एक वांगे आपण टेस्ट घेऊन बघूया कसं झालं वांग. त्याची चव घेऊन बघूया. ही बघा कशी तरी आलेली आहे. आता हे आपण आहे ना आपलं खार वांग एकदा ही चव घेऊन बघूया कसं झालं. अतिशय बनाल आणि त्याबरोबर ताजी कैरी आपली. खरं वांग झालेलं आहे. आमच्या जरूर तुम्ही करून बघा. आमच्या रेसिपी आवडतात तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.